अंबादासजी दानवे, आपल्याला 289 द्वारे काही मांडायचे 2 मिनिटात मांडा. सभापती महोदय, मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये टाकळी परिसरामध्ये एका युवकाचा, ज्याचं नाव आहे विलास घुले, याची दिवसा ढवळ्या चाकू असा सगळ्या लोकांसमोर पोटात खुपसून हत्या करण्यात आलेली आहे. सभापती महोदय, आता जवळपास 4-5 दिवस झाले हा मुद्दा असा महत्त्वाचा आहे की बीड जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था हा विषय याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. जर अशा पद्धतीनं एक युवक, याचा काही संबंध नाही, 2 लोक भांडत होते, ते सोडवायला गेलेला, याचा अशा पद्धतीनं पोटात चाकू खुपसून हत्या होणं, म्हणजे मागच्या काळातही आपण संतोष देशमुख हत्या अशाच पद्धतीनं याच परिसरात घडलेली आहे. आणि आता हा विलास घुले याचीसुद्धा हत्या याच भागात घडलेली सभापती महोदय. आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय या भागातला अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या विषयामध्ये आंदोलनं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु कायदा आणि सुव्यवस्था या हेतूनं ठीक आहे, तिथले SP चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करतात, परंतु अजूनही म्हणावं तसं कायदा आणि सुव्यवस्थेत या भागामध्ये बदल होत नाही. लोक सहज चाकू घेऊन फिरतात, लोक सहज तलवारी घेऊन फिरतात, लोक सहज खून करतात, मुर्दे पाडतात, अशा पद्धतीने या भागात घटना होते. आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारने याविषयी, या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी, खरं तर मुख्यमंत्री गेले इथनं, त्यांच्याकडे गृह विभाग आहे, परंतु खरोखर या विभागातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याच्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून ही भूमिका मांडली. शासनाने निवेदन करावे.